अबोली या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोलीला कारमध्ये बसवून कार सुरू करत विजयाने आता अबोलीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो। पण अबोली जीवाच्या आकांताने अंकुश सर अगदी विश्वासाने हे बोलत असते आणि अखेर विश्वास खरा ठरतो। अंकुशला जाग येते। बेशुद्ध अंकुश शुद्धीवरती येतो आणि त्याला अबोलीसोबत केलेले सगळे क्षण, घालवलेले सगळे गोड कटू क्षण आठवायला लागतात आणि अंकुश आता उठतो आणि त्याला सगळं आठवतं आणि अबोलीच्या कारच्या मागे धावायला लागतो। ती कार जेणेकरून थांबवता येईल हा अंकुशचा हेतू असतो। तो म्हणतो, अबोली मी आलो। आणि विजया हादरते। ती आपल्या माणसांना इशारा करते की अंकुशला मारा जा, त्याला पकडा जा। पण अंकुशच्या अंगामध्ये इतकं हत्तींचं बळ संचारलेलं असतं की तो एका झटक्यामध्ये त्या माणसांना उडवून लावतो, त्यांच्याशी फायटिंग करतो आणि त्याच हत्तीच्या बळाच्या जोरावरती अंकुश अबोलीची खाली जात असलेली कार आता हाताने धरतो आणि आता अबोलीला वाचवतो। कार थांबल्यावरती किंवा स्पीड कमी झाल्यावरती अंकुश अबोलीचा हात धरतो आणि तिला बाहेर काढतो। विजया हे समोरचं दृश्य बघते आणि थोडीशी हादरते। ती म्हणते, चल इथून आपल्याला निघायला पाहिजे। अंकुशला सगळं आठवलंय। जर का आपल्या समोर हा आला तर तो आपल्याला सुद्धा मारायला कमी नाही करणार। विजया आता लगेच पाय लावून पळते। मग विजया गेल्यावरती इकडे अंकुश अबोलीला सावरतो आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात। अखेर तो क्षण आलेला असतो ज्या क्षणाची अबोली जीवाच्या आकांताने वाट पाहत असते। अंकुश अबोलीकडे पाहतो आणि अबोली मला सगळं आठवलंय। अबोली म्हणते, सर या क्षणात मी किती वाट पाहत होते। आता अंकुश अबोलीला आपल्या मिठीत घेतो आणि दोघं जण रडायला लागतात। अबोली म्हणते, सर आता आपण आपल्या घरी जाऊया। सगळेजण वाट पाहत असतील, राघू, काका, आजी हे सगळेजण वाट पाहत असतील। अंकुश म्हणतो, अबोली मी तुला खूप त्रास दिला ना। खरंच मी तुला आणि घरच्यांना इतका त्रास आयुष्यात कधी दिला नसेल, पण हे सगळं माझ्याकडून घडलंय, मला माफ कर। अबोली म्हणते, सर हा त्रास आत्ताच्या ह्या क्षणापुढे काहीच नाहीये। घरी सगळेजण तुमची वाट पाहतायत, चला आपण घरी जाऊया। याच्यावरती अंकुश म्हणतो, काय बोलतेस तू, चल आपण निघूया। अबोली म्हणते, हो शार्दूल पण तुमची वाट पाहतोय। अंकुश म्हणतो, शार्दूल, कोण शार्दूल? अबोली, काय बोलतेस तू? अबोली म्हणते, सर पल्लवी। अंकुश म्हणतो, कोण पल्लवी? अबोली म्हणते, सर अहो असं काय करताय, तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? अंकुश म्हणतो, नाही अबोली, काय बोलतेस तू? अबोली सांगते, सर तुम्ही वर्षभर गायब होतात, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला पॅरोलवरती सोडलं होतं तेव्हा तुम्ही तिथून गायब झालात आणि 1 वर्षानंतर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर आलात। तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर आलात त्यावेळेला तुम्ही स्वतःला सचित राजे म्हणत होतात, पल्लवी तुमची बायको आहे, शार्दूल तुमचा मुलगा आहे असं सांगत होतात। या सगळ्यामध्ये आम्हाला काही कळतच नव्हतं आणि तुम्ही देश सोडून निघाला होतात, म्हणून मी तुमच्या कारच्या समोर उडी घेतली, स्वतःचा अपघात करून घेतला आणि स्वतःला व्हीलचेअरवरती ठेवलं होतं। बरेच दिवस मी व्हीलचेअरवरती होते, आत्ताच 2-3 दिवसापूर्वी मी बरी झालेली आहे आणि तुम्हाला मी इथे थांबवलं होतं। आता अंकुशला रडू अनावर होतं। अबोली, तू किती काय सहन केलंस ग, म्हणजे माझ्यासाठी इतकं सगळं सहन केलंस, पण कोण हे पल्लवी, कोण हा शार्दूल, मला खरंच काही आठवत नाहीये, पण मी तुला किती त्रास दिला, माझ्यामुळे तुला अग्निदिव्यातून जावं लागलं। अबोली, आता नाही, आता तुझी सगळी दुःख संपलेली आहेत, कारण तुझा अंकुश परत आलेला आहे। असं म्हणत अंकुश आता अबोलीला मिठी मारतो। तोपर्यंत चाळीमध्ये मात्र आजीने रडून तमाशा केलेला असतो। कुठे गेली ही सगळी पोरं, मला तर काही कळतच नाहीये, कारण क्रिश, अबोली आणि दोघंही गायब असतात। अंकुश तर ऑलरेडी गायब असतो। काका येतात आणि म्हणतात, अगं आहे खूप मोठा गोंधळ झालाय, म्हणजे आपला अंकुश आला होता हॉस्पिटलमध्ये, त्याने परमजीत सिंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्याला वाचवलं आणि तिकडून तो कुठे निघून गेला माहीत नाही। पण परमजीत सिंगनी जो ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसवरती गेला असता आम्हाला क्रिश सापडला आणि क्रिशला गोळी लागली होती आणि अबोलीला घेऊन तो पळून गेलेला आहे। अबोली पण गायब आहे, क्रिश आता हॉस्पिटलमध्ये आहे असं म्हटलं। ती राघू म्हणते, काका काय झालं क्रिशला? काका म्हणतात, काळजी करू नकोस, तो आउट ऑफ डेंजर आहे, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। त्या अज्ञात व्यक्तीने, त्या खोट्या परमजीतने क्रिशला गोळी झाडली आणि अबोलीला किडनॅप करून गेलंय। त्यावरती आता आजी म्हणते, मग अंकुश आणि अबोली आता असतील कुठे? काका म्हणतात, विचारा या पल्लवीला विचारा। असं म्हणत काका आपला मोर्चा पल्लवीकडे वळवतात आणि म्हणतात, विजयाच्या प्रत्येक कारस्थानामध्ये साथ देणारी ही पल्लवीच होती ना, मग पल्लवीला सगळं सत्य माहिती असायला पाहिजे, कारण विजयाला अंकुशने कॉल केला होता आणि त्यानंतर मग पुढे नंतर अंकुश गायब झालाय। मग विजया पल्लवीला सांगून गेली असेलच ना की तिने काय केलंय, कुठे गेलंय, पल्लवी बोल, आता गप्प बसू नको। असं म्हणत काकांनी पल्लवीवरती चांगलाच अटॅक केलेला असतो। इकडे शरद म्हणतो, नीता हे बघ, आता न ही विजया गायब झाली, आपल्याला ह्या पल्लवीच्या विरोधात उभं राहायला पाहिजे, तरच घरच्यांच्या सोबत टिकून राहू। असं म्हणत लगेच आता पारडं बदलण्यासाठी
दोघं जण तयार असतात। आजी सांगत असते, पल्लवी बोल, कुठे आहे माझा अंकुश? पल्लवी म्हणते, माझ्यावरती विश्वास ठेवा, खरंच मला माहित नाहीये की काय झालेलं आहे, विजया मला काही सांगून नाही गेली। आता मात्र शरद इशारा करतो, चल चल हिला आता खडसवूया सगळ्यांच्या समोर। आणि शरद म्हणतो, पल्लवी तू खोटं बोलू नकोस, ती विजयाच्या प्रत्येक कारस्थानामध्ये तू तिची साथ देत होतीस, त्यामुळे ती कुठे आहे आता अंकुश अबोली हे विजयाने तुला नक्की सांगितलेलं असणार। नीता म्हणते, बोल लवकर। पल्लवी सांगते, मी खरंच बोलते, विजया मला काही सांगून गेली नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा, असं म्हणत ती शार्दूलला घेते। त्यावेळेला नीता म्हणते, चला चला हिच्यावरती हल्ला बोल करा, ह्या पल्लवीला आता आपण सोडायचं नाही। चाळकरी सुद्धा आता पल्लवीच्या विरोधात होतात आणि पल्लवी बोल, अंकुश अबोली कुठे आहेत असं म्हणत पल्लवीला जाब विचारतात। पल्लवी घाबरते, कारण तिला या सगळ्याबद्दल खरंच काही माहीत नसतं। सगळेच जण तिला दोष देतात म्हटल्यावर पल्लवी घाबरते आणि शार्दूलला घेऊन रूम मध्ये लपून बसते, रूमचं दार लावून घेते आणि शार्दूल सोबत ती आत बसते। सगळे चाळकरी पल्लवीला आता घेरतात आणि पल्लवी बाहेर ये, पल्लवी बाहेर ये। पल्लवी मात्र बाहेर यायला काही तयार नसते आणि ती सांगत असते, मी खरंच काही नाही केलेलं आहे। पण शरद सांगतो, आता आपण गप्प नाही बसायचं, आपल्या अंकुशला जर आपल्याला शोधायचं असेल तर या पल्लवीला आपल्याला धरायलाच पाहिजे। चला चला सगळ्यांनी आत चला, ह्या पल्लवीला बाहेर काढा। मग चाळीतल्या बायका नीताच्या सोबतीने दार तोडून आत येतात आणि म्हणतात, पल्लवी बोल, बोल लवकर। आणि पल्लवीला बाहेर आणतात। पल्लवी सांगते, अहो मी खरंच काही नाही केलंय, पण नीता कुठली ऐकायला। नीता पल्लवीचा हात धरते आणि म्हणते, खबरदार खबरदार, खोटं बोललीस तर खरं खरं बोल, असं म्हणत ती पल्लवीला ढकलते। पल्लवीला ज्या वेळेला नीता ढकलते त्यावेळेला पल्लवी एका बाजूला जाऊन पडते आणि तिथेच पल्लवीला धरायला अबोली येते। अबोली आल्यावरती आता मात्र तिच्या मागे अंकुशला पण सगळेजण पाहतात। आजीला तर खूप आनंद होतो। अंकुश अबोली दोघांना पाहून चाळकरी जितके खुश होतात तितकाच आनंद अंकुशला झालेला असतो आणि तितकीच सरप्राईज पल्लवी झालेली असते, कारण अंकुश हा अंकुश म्हणून परत आलाय, सचित राजे म्हणून नाही। काका, आजी, राघू आनंदाच्या उकळ्या फुटत आता फक्त नाचण्याचे बाकी असतात। अंकुशा अंकुशा तू आलास। राघूला पण खूप आनंद झालेला असतो आणि अंकुश एकदम डॅशिंग एंट्री घेत समोर येतो, पल्लवीकडे सुद्धा पाहत राहतो। पल्लवीकडे रागारागाने बघत तो आता एक एक पाऊल पुढे येतो। शार्दूल सुद्धा डॅडा आला असं म्हणत त्याच्याजवळ धावणार असतो, पल्लवी त्याला थांबवते। आता अंकुश सगळ्या ह्याच्यातून वाट काढत काढत पहिला आजीकडे येतो। आजी त्याला आशीर्वाद देत असते। हसतच अंकुश आजीकडे येतो आणि आता आजी मला माफ कर, नकळतपणे मी तुला खूप त्रास दिला, तुलाच काय घरच्यांना सगळ्यांना त्रास दिला, आजी मला माफ कर। आजी म्हणते, अंकुशा आता तू आलास ना, माफी बिफी काही मागू नकोस, सगळं काही ठीक होईल, मला खात्री आहे। आणि आजी त्याला मिठी मारते। अंकुशा मला इतका आनंद कधीच झाला नव्हता बाळा, तू आलास, तू किती सहन केलंस। आणि मग आता अंकुश येतो काकांकडे, काका खरंच मला माफ कर, मी तुला नको नको ते काही बोललो। आजी आता अबोलीला पण जवळ घेते। काका म्हणतात, अंकुशा खरंच तू परमजित सिंगना वाचवलंस, मला तुझा किती अभिमान वाटतो म्हणून सांगू बाळा, तू परमजित सिंगना वाचवून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंस आणि तुला सगळं आठवलंय, तू खरंच आधी खाकी मग बाकी हे ना पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहेस, असं म्हणत सगळेच जण आता अंकुशचं कौतुक करत असतात। अखेर अबोलीने जिंकलेलं असतं, अबोलीने आपल्या नवऱ्याला आपल्याजवळ परत आणलेलं असतं, स्वतःच्या जीवावरती खेळत। पल्लवीला मात्र आता आपण इथे काय करतोय, ही विजया कुठे गेली, आपल्याला या क्षणापर्यंत किंवा या परिस्थितीमध्ये पोहोचवायला विजया कारणीभूत आहे आणि आता आपण अधांतरी फिरतोय, विजया इकडे नाहीये, आपण करायचं काय। इकडे मात्र सगळे शिंदे कुटुंबीय आनंदात असतात, अंकुशच्या येण्याचा जल्लोष करत असतात। शरद विचार करतो, आता मला विजयाच्या पारड्यातून अंकुशच्या पारड्यात जायला पाहिजे, नाहीतर इथे माझा टिकावच लागणार नाही। आणि आता अंकुशला गोड गोड बोलून त्याच्याशी बोलून आपल्याला त्याच्या जवळीक करायला पाहिजे, हा शरद विचार करत असतो। अंकुश म्हणतो, काका आपले दुःखाचे दिवस संपले, आता पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आनंद येणार आणि आपण सगळेजण आनंदाने आता पुन्हा एकदा एकत्र राहणार। अंकुशने आता मात्र पल्लवीच्या समोर येत म्हणतो, पल्लवी तू आणि शार्दूल दोघंही माझी जबाबदारी आहात, मी ही जबाबदारी झटकणार नाही। आधी जसं ठरलंय ना अंकुशची ट्रीटमेंट करायची म्हणजे आपल्या शार्दूलची ट्रीटमेंट करायची, तशीच शार्दूलची ट्रीटमेंट होणार आणि ती ट्रीटमेंट मी करणार आहे। पण पल्लवी तुला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, मी तुझा सचित नाही आहे, मी सचित राजे मी अंकुश शिंदे आहे, मी फक्त अबोलीचा आहे, असं म्हणत पल्लवी समोर अबोलीचा हात धरत अंकुशने 100% मी अंकुश शिंदे अबोलीचा आहे हे कन्फर्म केलेलं असतं आणि पल्लवीला एक रियालिटी चेक दिलेला असतो।